हा पुण्याचा ऐतिहासिक लाल महाल, जो आता मुघलांच्या ताब्यात होता. शाहिस्तेखान तिथेच राहून स्वराज्याला आव्हान देत होता. रात्र झाली आणि पुण्यात एक लग्न कार्याचं वऱ्हाड शिरलं. पण हे साधं वऱ्हाड नव्हतं. याच गर्दीत वेषांतर करून स्वतः शिवराय होते. थेट मध्यरात्रीची वेळ. लाल महालाच्या पाठीमागच्या बाजूला शिवरायांनी गुप्तपणे भिंत फोडली आणि महालाच्या आत प्रवेश केला. पुढच्याच क्षणात तिथे अचानक प्रचंड हल्ला झाला. चहूबाजूंनी तलवारी चमकू लागल्या. मुघल सैनिकांना सावरण्यासाठी वेळच मिळाला नाही. महालातील तो भीषण आरडाओरडा ऐकून खान दचकून जागा झाला. त्यानं समोर पाहिले तर काय, साक्षात मृत्यूसारखे स्वतः शिवराय उभे होते. घाबरलेला खान खिडकीतून बाहेर पळू लागला. महाराजांच्या विजेसारख्या चमकणाऱ्या तलवारीनं खानाची 3 बोटे जागेवरच छाटली. जखमी खान रडत ओरडत आपला जीव वाचून पळाला. आपल्या सेनापतीची ही अवस्था पाहून मुघल सैन्यात एकच गोंधळ माजला. आणि अशा प्रकारे आपले शिवराय विजयी झाले. शत्रूच्या घरात घुसून त्याला धडा शिकवणारा राजा. जय भवानी, जय शिवाजी.